श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करावी तरी कशी, असा प्रश्न कित्येकांना नेहमीच पडतो आणि विचारलाही जातो. मी नामस्मरण करू की पोथी वाचू, मी स्मरण करू की मानस पूजा करू, की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ. सगळेच सहमत असतील असे नानाविध प्रश्नांची सरबत्ती केली जाते. मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपा लागते. आपले पूर्व सुकृत सुद्धा बळकट असावे लागते, तरच संतचरण लाभतात. सेवा करायची आहे हा एकदा का मनात विचार रुजला की समजावे, ह्या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. एखाद्या देवतेची भक्ती करताना ह्याच देवतेची भक्ती मी का करत आहे याचे कारण निदान स्वतःपुरते तरी मनात सुस्पष्ट हवे. ज्या देवतेची स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम, माया आणि श्रद्धा हवी. संपूर्ण शरणागत होऊन समर्पित व्हावे. मग बघा ते काय काय सेवा करून घेतात तुमच्याकडून. अनेक जण गुरुवारी मठात जातात. म्हणून मी जातोय का? देखावा करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी जातो आहे का? की तळमळीने माझी ट्रेन चुकली तरी चालेल पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस जाणार नाही, इतक्या आर्ततेने दर्शनाला जातात आहे का? प्रदक्षिणा घालायच्या म्हणून घालतोय की कसे, हे सर्व प्रश्न आपल्यालाच विचारून बघा. काय काय उत्तर मिळत आहे हे प्रश्न विचारायला सुद्धा धाडस लागते. आज प्रपंच करणे इतके कठीण झाले आहे की डोळ्यांसमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन स्थिर नाही असते. सतत भेडसावणारे भविष्य समोर नेहमीच आवासून उभे असते. ह्या आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला की शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही असे मनच कौल देते. हार, तुरे, पेढे काहीच नकोयत रे त्यांना. ते भुकेले आहेत आपल्या एका क्षणासाठी. एक क्षण स्वामींपुढे उभा राहा. तू त्यांना आणि स्वामी तुला. प्रेमाने डोळे भरून बघू तरी इतकेच हवे आहे त्यांना. तो क्षण भरभरून दे आणि घे. त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस. इतकेच मागत आहेत ते आपल्याकडे. जीवनातील भौतिक सुखे हवीत पण मर्यादेत. ती मागत राहिलो तर जीवन संपून जाईल पण मागण्या संपणार नाहीत. आपल्या दोघात मागणे हे नकोच. हे आहे ते प्रेम, निस्वार्थी प्रेम. आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपाशी येत राहतात. भक्तीचा सर्वोच्च मार्ग कोणता असेल तर तो आहे स्वामी सेवा. स्वामींची सेवा केवळ कर्म नाही, सेवा म्हणजे आत्मशुद्धीची साधना आहे. जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा आपलं मन अहंकार, स्वार्थ आणि लोभ या दोषांपासून मुक्त होतं. सेवा आपल्याला नम्र बनवते आणि स्वामींच्या चरणी अर्पण केलेली सेवा ही नेहमीच फळदायी ठरते. सेवेमुळे भक्ती वाढते आणि भक्तीमुळे स्वामींची कृपा लाभते. स्वामींची सेवा म्हणजे स्वामींच्या आदेशानुसार जगण्याची तयारी. स्वतःला विसरून समाजासाठी, धर्मासाठी आणि सत्यासाठी कार्य करणं. स्वामींच्या सेवेला गुंतलेला क्षणही व्यर्थ जात नाही, कारण त्या सेवेतून आत्मिक उन्नतीचा मार्ग सापडतो. तर स्वामी सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.